नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण केवळ या ठिकाणी 48 तासामध्ये आपली संपूर्ण पराठी काढून रोटर करून त्याला या ठिकाणी गहू आज रोजी या ठिकाणी पेरलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे त्याची पूर्ण कापसाची पराठी एका जागेवर केली होती आणि नंतर आपण रोटावेटर करून लगेच दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आज गहू पेरलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे आपली आता गव्हाची पेरणी झालेली आहे. एकरी 40 किलोचं बियाणं आपलं हे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पडलेलं आहे. दरवर्षी आपण या ठिकाणी कमीत कमी बियाणं टाकण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु या ठिकाणी थोडं आपलं क्षेत्र हे 1.20 आर आहे, म्हणजे 1.25 एकर क्षेत्र आहे आपलं आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी 40 किलोची पेरणी ही केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पट पाणी देत आहोत. काही शेतकरी स्प्रिंकलरच्या पाण्यानं देखील पाणी देत असतात आणि आपणही या ठिकाणी आता पुढच्या टप्प्यामध्ये स्प्रिंकलरच्या पाण्यानं या ठिकाणी पहिलं पाणी हे देणार आहोत. एकंदरीतच बघायला गेलं तर संपूर्ण चांगल्या पद्धतीची माती ही वटमाला लागलेली आहे आणि काही ठिकाणी आपल्याला या ठिकाणी स्वतः माती लावणं देखील महत्त्वाचं ठरतं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण मागील वर्षी चांगल्या पद्धतीनं गव्हाचं ॲव्हरेज घेतलेलं होतं आणि एकरी 20 ते 25 क्विंटल गव्हाचं एकरी उत्पादन हे योग्य नियोजनातून अगदी चांगल्या प्रकारे घेता येतं. त्यामुळे खत नियोजनामध्ये आपण यावेळेस 10-26-26 एकरी एक बॅग ही देत आहोत आणि पुढील खतामध्ये आपण युरियाचा वापर करणार आहोत. बीज प्रक्रियामध्ये आपण ह्युमिकचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याकडे नॅनो DEP देखील होतं, त्यामुळे आपण नॅनो DEP देखील या ठिकाणी बीज प्रक्रियेमध्ये लावलेलं आहे. तर आपल्याला जी या ठिकाणी काही झाडे ही गव्हाची मरत असतात, त्यामुळे आपण बुरशीचा देखील वापर करू शकतो, बुरशीनाशकाचा. त्या ठिकाणी आपण बुरशीनाशकाचा देखील आवश्यक असेल, उपलब्ध असेल तर वापर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, गव्हाला पाण्याचं नियोजन, पुढील खताचं नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि सोप्या नियोजनातून आपण एकरी उत्पादन हे वाढवू शकतो. त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.